हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करून महाविकास आघाडीचं काम करावं। सांगलीतल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं विधान। सांगलीचा तिढा अजूनच वाढण्याची चिन्ह। भरकटलेली विमानं गुजरातच्याच दिशेनं जातात। संजय राऊतांची अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या विश्वजित कदमांवर टीका। तर राऊतांमध्ये धाडस असेल तर नाव घेऊन बोलावं, विश्वजित कदमांचं राऊतांना आव्हान। सांगलीबाबत काँग्रेसची नागपुरात बैठक निष्फळ। ठाकरे काँग्रेसमध्ये अदलाबदल होणार की नाही याकडे लक्ष। आता पुन्हा दिल्लीत काँग्रेसची बैठक होणार। कल्याणच्या जागेवर शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेच लढणार। देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवारी जाहीर। श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्याचा फडणवीसांना विश्वास। श्रीकांत शिंदेंना मतदान न करण्याचा भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थकांचा निर्धार। तर व्यक्तिगत अजेंडा राबवून महायुतीचं वातावरण खराब करू नका, श्रीकांत शिंदेंचा गायकवाड समर्थकांना सल्ला। कोल्हापुरात मंडलिकांचा पराभव करणं देवालाही शक्य नाही। वेळ पडल्यास मतदानासाठी अमेरिकेवरून हेलिकॉप्टरनं माणसं आणू, मंत्री हसन मुश्रीफांचं विधान चर्चेत। उमेदवारीपूर्वीच भाजप नेते नारायण राणेंच्या सभांचा धडाका। आज रत्नागिरीत 2 सभा, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचाही दावा। नाशकात छगन भुजबळांच्या उमेदवारीला शिंदेंच्या भाऊसाहेब चौधरींचा विरोध। भुजबळांना तिकीट दिलं तर शिवसैनिक काम करणार नसल्याचा इशारा। सोलापुरात महायुतीला मोठा धक्का बसण्याची चिन्ह। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसातच शरद पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई। जिल्ह्यातील 34 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा, तर हजारो हेक्टरवरीलची पिकं धोक्यात। विदर्भात आज उष्णतेची लाट, तर उद्यापासून 2 दिवस गारपिटीचा इशारा। गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।